नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अद्वैत हा सरोजशी बोलत असतो. अद्वैत सरोजला म्हणत असतो, मी तुला नेहमी म्हणायचं नाही की मला जी माझी होणारी जी बायको आहे ती तुझ्यासारखी हवी आहे, परंतु मी त्या नैन्याला ओळखण्याआधीच तुझ्यासारखं समजू लागलो. खूप मोठी चूक केली मी, भयंकर मोठी चूक आहे. सरोज म्हणत असते की माझी सुद्धा चूक आहे रे, मी सुद्धा त्या लोकांना ओळखू शकले नाही. त्या लोकांनी तर आपल्याला फसवलंच आहे, परंतु आपणही हे मान्य केलं पाहिजे की आपण चुकलो आहे. परंतु मला एका गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो, तू आबांचं ऐकून त्या मुलीशी लग्न केलं. खरं तर माझी पण खूप चिडचिड होतीये, मला पण ती मुलगी पटत नाहीये. फक्त आबांच्या शब्दाखातीर मी त्या मुलीची ओटी भरली. बरं चल, आपण दोघेही बाहेर जाऊ आणि एक चक्कर मारून येऊ, दोघांनाही बरं वाट. आणि मग अद्वैत आणि सरोज हे दोघेही बाहेर जातात. आता इकडं संगीता कलाची आठवण काढत असते. तिच्या हातामध्ये लाडू असतो आणि त्या लाडवाका बघून ती म्हणत असते, कले तुला आठवतंय का, मी हा लाडू तू खाल्ल्याबगर कोणाला देत नव्हते, पण तो हा आता लाडूचा डबा पूर्ण रिकामा आहे. आणि तेवढ्यातच बाबा देखील तिथे आलेले असतात. ते देखील म्हणत असतात की तुला देखील कलेची आठवण येते, मला देखील फार येते. तेव्हा संगीता बाबांना लाडू भरवत म्हणते की तुम्ही हा लाडू खा, मला असं वाटेल की माझ्या कलेनेच खाल्लाय. आणि मग बाबा देखील संगीताला लाडू भरवत असतात. दोघेही खूप कलाच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेले असतात. आता अद्वैत खाली आलेला असतो आणि त्याला आता पिण्यासाठी गरम पाणी हवं असतं. आणि तिथं मात्र घरातील नोकर नसतात, कला असते. आणि कलाला बघून तो म्हणतो की अरे बापरे, आता ही इथं पण. आणि मग आता अद्वैत विचार करतो की मी का परत पुन्हा घरात जाऊ, माझं घर आहे, मी कुठेही जाऊ शकतो. आणि मग कला मनातच विचार करत असते की ज्या प्रकारे अद्वैत त्याच्या नोकरांना हाका मारत असतो, त्यावरून ती म्हणत असते हा आगाऊ रोज अशा ऑर्डरी सोडतो वाटतं, त्याला ऑर्डरी सोडायची सवय. अद्वैत आता किचन मध्ये आलेला असतो आणि त्याला तिथं भरलेला ग्लास दिसतो, तो गरम पाण्याने भरलेला असतो. आणि तो म्हणत असतो की ही आता पाणीवरती आणून देईपर्यंत हे थंड होऊन जाईल. आणि त्यामुळे तो आता तिथंच पाणी पिऊन घेतो. आणि आता कला तिथे येते आणि अद्वैत कडे बघत असते. अद्वैत म्हणतो की काय बघ, म्हणजे तुला जिथं मी आहे तिथे यायलाच हवं का. कला म्हणत असते की हे जे पाणी आहे ना ते मी माझ्यासाठी गरम केलं होतं, जाऊ दे मी करून घेईल पुन्हा गरम. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही गरज नाही. अद्वैत लगेचच पाणी घेतो आणि पाणी गरम करायला ठेवतो. तेवढ्यातच तिथे ती नोकर आलेली असते आणि ती म्हणत असते की दादा तुम्हाला काही हवं होतं का. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला माहिती नाही का, रात्री रोज झोपण्याच्या आधी मला गरम पाणी हवं असतं. तेव्हा ती नोकर म्हणते की हो मी आणूनच देणार होते, तुम्ही चला मी तुम्हाला आणून देते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही गरज नाहीये. आणि मग अद्वैत त्या ग्लासमध्ये पाणी ओततो आणि कलाच्या समोर ग्लास ठेवतो आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा ती नोकर कलाला विचारत असते की ताईसाहेब तुम्हाला काही हवंय का. तेव्हा कला म्हणत असते की मला गरम पाणी हवं असतं, मला पण रात्री रोज झोपण्याच्या आधी, पण आता ते मला मिळालंय, तू जा. आणि मग कला गरम पाणी घेते आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते. आता इकडे संगीताने पुरणपोळ्यांचा घाट घातलेला असतो. बाबा तिथे आलेले असतात आणि म्हणत असतात की हे कशासाठी करते. तेव्हा संगीता म्हणते की लेकीच्या घरी चालले, तेव्हा आता काय रिकाम्या हाती जाऊ काय. तेव्हा बाबा म्हणतात की मला तरी योग्य वाटत नाहीये, तू असं करू नको. तेव्हा मात्र संगीता काही ऐकत नाही आणि म्हणते की आता मला जेवढा अपमान सहन करावा लागेल तेवढा मी करेल, परंतु कलासाठी मी काहीही करेल आता, परंतु मला तिथं जायचंच आहे. बाबांचा नकार असतो, परंतु संगीता काय ऐकत नाही. आता दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी सकाळी नैनाला राहुलने रस्त्यावर सोडून दिलेलं असतं. राहुल म्हणत असतो की मला हे सगळं करायची इच्छा नव्हती, परंतु अगं नैना मी तुझ्यासाठीच करतोय हे सगळं काही. आपल्या दोघांना एकत्र कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. आता तो नैनाला तिथं ठेवून निघालेला असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की सुटलो एकदाचा. आता नैना विचार करत असते की मी आता कुठं जाऊ नेमकी. आता इकडे संगीता येणार असते. आता कला घरामध्ये बोर होत असते, त्यामुळे ती तिथे येऊन त्यांना विचारू लागते की मला काहीतरी काम द्या ना, मी घरामध्ये एकटी बसून खूप बोर होत आहे. तेव्हा रजनी म्हणत असते की नाही नको. तेव्हा रोहिणी म्हणते अगं रजनी आता असं काय बोलतेय, दे ना त्याला काहीतरी काम. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की आपल्याकडे नव्या नवरीला पहिला गोडाधोडाचा स्वयंपाक बनवायला लावत असतात, आता मेथी देऊन कशाला कडवटपणा आणायचा. तेव्हा रोहिणी म्हणत असते अरे वा कला, तुला नवी नवरी मानताय सगळे. रजनी म्हणत असते की आता तू असं कर, थोडा दिवस आराम कर, तुझा गोंधळ आणि सत्यनारायणची पूजा झाली का मग तुला कर हवं ते. रोहिणी म्हणत असते कला अगं पॉझिटिव्हली घे ग, तुला नवी नवरी मानताय. कला देखील होकारार्थी मान हलवत असते. आणि आता संगीताने घरामध्ये प्रवेश केलेला असतो. संगीताच्या चेहऱ्यावरती मात्र फारच भीती असते, परंतु तिने घाबरत का होईना घरामध्ये प्रवेश केलेला असतो. आता संगीता दरवाजातच उभी असते. तिला दिसत असतं की समोर कला चाललेली आहे. मग लगेचच संगीता कलाला हाका मारते की कले. आणि आता कलाला जो आनंद होतो तो तिच्यावरती या घरात आल्यापासून तिच्या चेहऱ्यावरती दिसलेला नसतो.
कला आता आनंदात असते, त्यामुळे ती आई म्हणत संगीताकडे पळू लागते, परंतु ती मधीच थांबलेली असते. आता रोहिणी आणि रजनी देखील उठून कलाकडे आलेल्या असतात. कलाला आता तिची अट आठवू लागते. सरोज म्हणालेली असते की या मुलीने तिच्या घरच्यांचे असलेले सगळे संबंध तोडायचे आहे, आणि आता कला मात्र संगीताकडे बघतच असते आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा येत असतात. आता इकडे दुसरीकडे बाबा सुईमध्ये धागा ओवत असतात. आता त्यांना फार त्रास होत असतो. ते ओवताना एवढ्यातच काजू तिथे येते. काजू म्हणत असते की बाबा अहो काय करताय, तुमचं वय झालंय, तुम्हाला जमत नाही, बघा डोळ्यात किती पाणी आलंय. तेव्हा बाबा म्हणत असतात की कला जोपर्यंत होती ना तोपर्यंत मला कधी काही वाटलं नाही कामाचं, कारण की जशी जशी ती मोठी होत गेली तसं तिने कामाचा भार स्वतःवरती स्वीकारला आणि या व्यवसायाला खूप मोठा व्यवसाय बनवून ठेवला. आता आपलं फक्त मिसळ पावावरती चालणार नाही, आपल्याला जगदंबा भंडार देखील सांभाळावं लागणार आहे. तेव्हा काजू म्हणत असते की बाबा मी आहे ना, मी सांभाळेल ना. तेव्हा बाबा म्हणत असतात की अगं तू फक्त तुझ्या अभ्यासावरती फोकस कर, तू बाकीच्या गोष्टींमध्ये पडू नको. तेव्हा काजू म्हणत असते की वादा किया तो निभाना पडेगा ना भिडू. तेव्हा कलाचे बाबा म्हणत असतात की मला काही समजत नाही तू काय बोलतीये ते, परंतु तुला जर काम करायचं असेल आणि माझी मदत करायची असेल तर तुझा अभ्यास सांभाळून. तेव्हा काजू म्हणत असते की ठीक आहे बाबा, मी सांभाळेल हे सगळं काही. मी कुठे, आई आतमध्ये आहे का किचन मध्ये? तेव्हा बाबा म्हणत असतात की नाही, ती कलाच्या घरी गेलीये. आता काजूला मात्र फार टेन्शन येतं. तेव्हा काजू म्हणत असते की बाबा तुम्ही मला फोन करायचा ना. तेव्हा बाबा म्हणे फोन करण्यासाठी काय आहे, गेलीये आता तिच्या मुलीला ती भेटायला गेलीये, तिला आठवण आली तिची. तेव्हा काजू म्हणत असते मनात की आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, ते लोक तमाशाच करणार आहे. आधीच त्या लोकांनी अट घातलीये आणि आता आई तिथे गेलीये म्हटल्यावरती तमाशा तर हा ठरलेलाच आहे. आता काजल संगीताला फोन करत असते. संगीता इकडे आता दरवाजामध्ये असते. काजलचा फोन बघून ती कट करते, कारण की समोरून आबा आलेले असतात आणि आबा म्हणत असतात की कलाची आई अहो तिथं काय उभ्या राहिल्यात, तुम्ही आतमध्ये या की. आता संगीताला आबांनी आमंत्रण दिलेलं असतं आतमध्ये येण्यासाठी. कला मात्र जाग्यावरती स्तब्ध उभी असते. आता आबांना समजलेलं असतं की कला का बरं तिथं स्तब्ध उभी आहे. आता आबा कलाकडे बघतात आणि कलाला खुणावून आईकडे जाण्याची परवानगी देतात. मग कला लगेचच तिथून निघते आणि संगीताला मिठी मारते. दोघेही एकमेकींकडे बघून फार आनंदी झालेले असतात. कला आणि संगीता दोघींना एकमेकांना डोळे भरून बघत असतात, एकमेकींची विचारपूस करत असतात. कला म्हणते आई तू कशी आहेस? तेव्हा संगीता म्हणते की मला तुला डोळे भरून बघावं वाटलं म्हणून आले मी. संगीता म्हणत असते की माझी पण नको नजर लागायला, म्हणून संगीता स्वतःच्या डोळ्यातलं काजळ कलाला लावते. आबा आता अंजूला म्हणतात की अगं चहा पाण्याचं बघ यांच्या. आबा म्हणत असतात की अंजू चहा पाण्याचं बघ आता. तेव्हा आबा पुन्हा संगीताला आतमध्ये बोलवतात. संगीता आतमध्ये येते. तेव्हा संगीता म्हणत असते की आबाजी मी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने पुरणपोळ्या बनवून आणल्यात आणि लाडू देखील आणले. तेव्हा रजनी सांगते की अंजू ते त्यांच्या हातातून घे आणि डायनिंग टेबल वरती ठेव. आता संगीताला फारच आनंद झालेला असतो आणि कलाला देखील. आता सरोज व अद्वैत मात्र घरी नसतात. रोहिणी इकडे मनातच विचार करत असते वेलकम वेलकम, खरं तर मी तुमचीच वाट बघत होते मिसेस खरे, खूप दिवसापासून काही एंटरटेनमेंट झालं नव्हतं ना, आता खूप मजा येणार आहे. मग रोहिणी पुढे जाऊन संगीताला म्हणत असते काय मग मिसेस खरे तुम्ही बऱ्या आहात ना, घरी सर्व काही ठीक आहे ना? संगीता मनाशीच म्हणत असते की काजू ठीक म्हणत होती की माझी कला सुखात आहे, इथं समजा काही ठीक आहे, देवी अंबाबाईची कृपा झाली. रोहिणी कलाला म्हणत असते की कमॉन कला, अगं तू तुझं घर दाखव आता, तुझी आई पहिल्यांदा आली आहे. नंतरून रोहिणी म्हणत असते की नाही म्हणजे त्या आल्यात आधी पण, परंतु तू आता तुझी रूम तरी दाखव. कला नाही म्हणत असते आणि रोहिणीचा मात्र याच गोष्टीवरती भर असतो आणि आता कलाला मात्र टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो आजचा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे संगीता आरशासमोर उभी असते आणि ती गळ्यामध्ये हार घालून बघत असते आणि तेवढ्यातच अद्वैत मात्र तिथे येतो. अद्वैत आता संगीताला म्हणत असतो की तुम्ही इथं काय करताय आणि हा हार तुमच्या गळ्यात कसा? आता तिथे संगीता फारच घाबरलेली असते. आता खाली आलेले असतात, सर्वजण उभे असतात, आबा देखील समोरून उभे असतात. अद्वैत म्हणत असतो की विहीनबाईंनी सुद्धा स्वतःचा सन्मान राखायचा असतो, असं जावयाच्या घरी जाऊन चोरी करायची नसते. सरोज म्हणत असते की ताबडतोब पोलिसांना फोन लाव आणि अरेस्ट करायला सांग या बाईंना. कला मात्र फारच दुःखी झालेली असते आणि ती फार रडत असते. तिच्या भावना खूपच दुखावल्या गेलेल्या असतात आणि आता तिला वाईट याचं वाटत असतं की आई समोर हे सर्व काही घडतंय. तिने तर सहन करून घेतलं, आईला नाही सहन करायला लागलं पाहिजे असंच तिच्या मनात चालू असतं. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.